नमस्कार लाभार्थी बंधू भगिनींनो, मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही पाहताय ब्रेकिंग न्यूज भारत TV, हे महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल. श्रोत्यांनो, आज आपल्याकडे एक अत्यंत आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे. त्याचबरोबर श्रोत्यांनो, काही श्रोत्यांचे काही प्रश्नांना उत्तर देखील आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत. त्याचबरोबर श्रोत्यांनो, जी तारीख आहे पगाराची किंवा पेन्शनची जी तारीख आहे ती कोणती तारीख आहे, ती तारीख संपूर्णपणे जी आहे निश्चित झालेली आहे. म्हणजेच डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो तुमच्या अकाउंटवरती, तुमच्या बँक खात्यात कधी येणार आहे हे या ठिकाणी निश्चित झालेले आहे. त्यामुळे श्रोत्यांनो, या व्हिडिओशी संलग्न राहा, जुळून राहा, व्हिडिओ स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला कुठलीही माहिती जी आहे प्राप्त होणार नाही किंवा कोणतीही माहिती तुम्ही मिस करणार नाही, तुमच्याकडून सुटणार नाही, याची काळजी घ्या. तर श्रोत्यांनो, व्हिडिओ आपण सुरू करणारच आहोत. तत्पूर्वी मी तुम्हाला विनंती करू इच्छितो की जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. तसेच जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक देखील करायला विसरू नका. श्रोत्यांनो, काल एका श्रोत्यांनी जे आहे आपल्याला प्रश्न विचारला होता कमेंट बॉक्समध्ये की नोव्हेंबर महिन्याचे थकीत अनुदान कधी प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर नोव्हेंबर महिन्यात मला 1500 रुपये प्राप्त झाले होते, आता मला किती रुपये प्राप्त होणार आहेत. तर त्या श्रोत्यांना मी या ठिकाणी उत्तर देऊ इच्छितो की नोव्हेंबर महिन्याचे तुमचे अनुदान या महिन्यात तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि 100% प्राप्त होणार आहे. त्याविषयी तुम्ही निश्चिंत राहावे. परंतु त्या ठिकाणी त्या श्रोत्यांनी उल्लेख न केल्यामुळे मी या ठिकाणी दोन्ही उत्तरे त्यांना देऊ इच्छितो. त्यांनी अपंगत्वाचा त्या ठिकाणी उल्लेख केलेला नाही आहे. त्याचबरोबर ते कोणत्या योजनेचा लाभ घेत आहेत त्या देखील योजनेचा देखील त्यांनी उल्लेख केलेला नसल्याने मी त्यांना सांगू इच्छितो की जर तुम्ही अपंग असाल तर तुम्हाला जर तुमची संपूर्ण कागदपत्रे व्यवस्थित असतील आणि तालुका स्तरावर जाऊन तुम्ही एकदा भेट घेतली असेल, तिथे तुम्ही कागदपत्रे जमा केली असतील, तर तुम्हाला या महिन्यामध्ये जे आहे 2500चं मानधन प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला नोव्हेंबर महिन्यामध्ये 1500च प्राप्त होतील, कारण त्यावेळी तुम्ही जे आहे तुमचं अनुदान म्हणजे तुमची कागदपत्रे तालुका स्तरावर जमा केली नव्हती असं मला वाटतं. त्यामुळे तुम्हाला नोव्हेंबरचे 1500 आणि या महिन्याचे 2500 अशा 2 ट्रान्झॅक्शन्समध्ये तुम्हाला या ठिकाणी अनुदान प्राप्त होणार आहे, जर तुम्ही अपंग असाल तर. आणि जर तुम्ही अपंग नसाल आणि संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनांचा जर लाभ घेत असाल तर तुम्हाला मात्र फक्त 1500 रुपयांचंच अनुदान तुमच्या खात्यावर प्राप्त होणार आहे. तुमच्या खात्यावर जे आहेत 1500 रुपयांचे 2 ट्रान्झॅक्शन्स या ठिकाणी होतील, ज्यामध्ये तुम्हाला जी आहे रक्कम 3000ची रक्कम तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. आता अजून एक श्रोते आहेत, त्यांचं नाव मी विसरतोय, परंतु त्यांनी मध्येच प्रश्न विचारलेला होता की हयातीचा दाखला दर महिन्याला जमा करणे गरजेचे असते का. तर बघा, या ठिकाणी नियम असे सांगतो की तुम्ही जर वय वर्ष 60 किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर तुम्हाला हयातीचा दाखला हा तालुका स्तरावरील मागणीनुसार किंवा बँकेच्या मागणीनुसार 6 महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीमध्ये एकदा आणि तुमचे वय वर्ष 18 ते 60 या दरम्यान असेल तर बँकेच्या आणि तालुका स्तरावरील मागणीनुसार तुम्हाला 1 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीनंतर त्या ठिकाणी सबमिट करणे गरजेचे असते, असे नियमानुसार या ठिकाणी सांगितले जाते किंवा
त्या पद्धतीचा नियम या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या मासिक योजना आहेत, ज्यामध्ये आपल्या अनेक योजनांचा समावेश होतो, ज्यामध्ये प्रामुख्याने संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्ती वेतन योजना या प्रमुख योजना आहेत. आणि या योजनांसाठी नियम संपूर्णपणे सारखेच आहेत, फक्त वयोमर्यादेनुसार त्या ठिकाणी योजनेचं नाव बदललं जातं. आता त्यामध्ये जे निराधार व्यक्ती आहेत त्यांना ₹1500 आणि दिव्यांग असतील तर त्यांना मात्र ₹2500 एवढी जी आहे रक्कम किंवा एवढं जे मानधन आहे ते दिलं जातं. तर अशा प्रकारे जे आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला हयातीचा दाखला जर तुमचं वय 60 किंवा 65 किंवा 70 किंवा त्यापेक्षा पुढे असेल तर तालुका स्तरावरून मागणी होऊ शकते. अनेक तालुक्यांमध्ये जे आहेत वेगवेगळ्या पद्धतीने जी आहे योजनेची अंमलबजावणी केली जाते. काही ठिकाणी जे आहे 1 वर्षातून एकदाच हयातीचा दाखला मागितला जातो, काही ठिकाणी 6 महिन्यातून एकदा मागितला जातो. याचं कारण जे आहे प्रामुख्याने हे सांगितलं जातं की वयवर्ष 60 नंतर जी आहे किंवा वयवर्ष 65 नंतर जी आहे ती माणसाची जी आहे म्हणजे जो मृत्यूदर आहे त्याची संख्या वाढली जाते. आत्ताच्या घडीला जे आहे भारतातील वयोमर्यादा जी आहे त्याचा जो एककांक आपण जो धरला जातो तो आहे 67 वर्ष. म्हणजे सरासरी वय माणसाचं भारतामध्ये सध्याच्या स्थितीला 67 वर्ष एवढं जे आहे धरलेलं जातं. म्हणजे मृत्यूदर जो आहे तो याप्रमाणे काढला जातो आणि त्याच्याच अनुषंगाने तुम्हाला जो आहे हयातीचा दाखला 6 महिन्यातून एकदा मागितला जातो. आता श्रोत्यांनो, आनंदाची बातमी अशी आहे की GR जो रद्द झालेला होता तो पुन्हा एकदा त्या ठिकाणी पारित करण्यात आलेला आहे आणि दिनांक 24 डिसेंबर 2025 पासून ते दिनांक 31 डिसेंबर 2025 या 7 दिवसांच्या कालावधीच्या दरम्यान तुमच्या खात्यावर संपूर्णपणे त्या ठिकाणी ट्रान्झॅक्शन्स होणार आहेत. ज्या श्रोत्यांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे प्राप्त झालेले नाहीत त्या श्रोत्यांना देखील या महिन्याच्या 31 तारखेपर्यंत संपूर्ण ट्रान्झॅक्शन्स प्राप्त होणार आहेत, संपूर्ण मानधन त्या ठिकाणी प्राप्त होणार आहेत. जर तुम्ही अपंग असाल, दिव्यांग असाल तर तुम्हाला तुमचं मागील महिन्याचं अनुदान थकीत असेल तर तुम्हाला एकूण 5,000, जर तुम्ही अपंग नसाल, दिव्यांग नसाल तर तुमचं आणि जर तुमचं अनुदान थकीत असेल तर तुम्हाला 3,000 याप्रमाणे, किंवा जर तुम्ही अपंग असाल, तुमचं अनुदान थकीत नसेल तर या महिन्यात 2,500 रुपये आणि जर तुम्ही अपंग नसाल तर या महिन्याचे 1,500 रुपये याप्रमाणे तुम्हाला मानधन प्राप्त होणार आहे. आता या ठिकाणी तुम्हाला काळजी करण्याची कोणतीही गरज राहिलेली नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर या चॅनलवरील व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला कुठेही कोणताही दुसरा जो आहे व्हिडिओ पाहण्याची गरज नाही किंवा कोणत्या दुसऱ्या स्रोताकडून माहिती घेण्याची गरज नाही. कारण जी आहे व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन या चॅनलवरती जी आहे प्रसिद्ध केली जाते. जितकं महत्त्वाचं आहे आणि जे महत्त्वाचं आहे तेच फक्त या चॅनलवरती सांगितलं जातं. त्यामुळे तुम्हाला जे आहे ज्या श्रोत्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे मनापासून आभार. ज्या श्रोत्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांना जी आहे विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करत चला, व्हिडिओला जे आहे शेअर करत चला, जेणेकरून आम्हालासुद्धा तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्यासाठी प्रोत्साहन मिळत राहील. तर चला श्रोत्यांनो, हा होता आजचा आपला व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला याविषयीच्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुमच्या मनातील प्रश्न, तुमच्या मनातील शंका या देखील तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्याची उत्तरे देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. तर श्रोत्यांनो, आपण इथेच व्हिडिओ समाप्त करत आहोत. मला द्या रजा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत धन्यवाद. नमस्कार.